हो, तुम्ही जो अविद्या कार्य म्हणून हेतू सांगितलाय तो जगन मिथ्यात्वामध्ये म्हणजे जगताचं मिथ्यात्व सिद्ध करण्यासाठी किंवा रज्जू सर्प या दृष्टांतामध्ये सुद्धा असिद्ध आहे. आता या हेतूला काय करायचं? हेतूला दोष देतात. कशाला? आता प्रतिज्ञा तुम्हाला कळली का नाही? प्रतिज्ञा कोण? जगन मिथ्या. आता हेतू कोण? अविद्याचं कार्य आहे. बरोबर आहे. अविद्या कार्यत्वात अविद्येचं कार्य आहे म्हणून हा हेतूही असिद्ध आहे. काय म्हणतात ते? हा हेतू असिद्ध आहे. हेतू केलं ना, जो अनुमान सिद्ध करण्यासाठी हेतू येतो ना तो सिद्ध असला पाहिजे. तो सिद्ध असेल तर अनुमान काय होईल? सिद्ध होईल. त्याला जर असिद्ध ठरवलाय, तूच खरा नाही, हेतूच खरा नाही, मग अनुमान सिद्ध होत नाही. तर हा काय करतोय की हा हेतू असिद्ध आहे. हेतूला अशुद्ध कशाला करतोय? अनुमान सुद्धा असिद्ध होण्यासाठी. झालं? हो, तुमचा हा अविद्या कार्य रूप हेतू सांगितलाय तो जगन मिथ्यात्वामध्ये किंवा रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये असिद्ध आहे ना. दृष्टांत देखील तुम्ही अविद्या कार्य आहे रज्जू सर्प खोटं आहे. आणि जे अनुमान केलेलं आहे जगत प्रपंच मिथ्या आहे, त्याच्यामध्ये देखील हा काय? अविद्या कार्यत्वात किंवा अविद्याचं कार्य असल्यामुळे हा हेतू देखील काय होतं? दोन्ही ठिकाणी हा हेतू नाही आहे. दृष्टांतामध्ये सुद्धा हा हेतू नाही आहे. रज्जू सर्प खोटा नाही आहे, अविद्याचं कार्य नाही आहे ना. आणि जगत मिथ्यात्वामध्ये आहे ना, हा जो का अविद्या कार्यत्वात हा अविद्या कार्य रूप हेतू तिथे राहत नाही. काय दोष दिला? असिद्ध. काय दोष दिला? हां. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे जग मिथ्या कसे ठरणार? जर हेतूच जर तुमचा ठरत नाही, स्थिर होत नाही, तर अनुमानाने साध्य सिद्ध कसं होणार? नाही होणार आहे. ही किंवा अशाच प्रकारच्या व्यवहार चतुर पुरुषास येणाऱ्या शंका आहेत. ही शंका आहे. काय शंका आहे? दृष्टांतामध्ये हेतू असिद्ध आहे, रज्जू सर्प अविद्येचं कार्य नाही, त्याच्यामुळे हा दृष्टांत तुम्ही देऊ शकत नाही आहे ना. नंतर जगत प्रपंच मिथ्या आहे कारण अविद्या कार्यत्वात. तर जगत प्रपंच अविद्याचं कार्य नाही आहे, मग हेतू सिद्धच होत नाही. मग अनुमान देखील काय हो? मिथ्यात्व साध्य होणार नाही. अशा शंका खूप लोक घेतात. कशासाठी? त्यांना हे जग सत्य वाटतं आणि हे जग सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी ते अशा तऱ्हेच्या शंका घेतात. इथपर्यंत आलो. अशा सर्व शंकाचे खंडन करून हा अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीने युक्तिपूर्वक सर्पास अविद्या कार्यत्व कसे हे स्पष्ट सांगितलेलं आहे ना. चौथ्या खंडामध्ये अनिर्वचनीय ख्यातीमध्ये रज्जू सर्प हा अविद्येचं कार्यच आहे हे सिद्ध केलं. याच्यामुळे काय झालं? जो दृष्टांत दिलाय रज्जू सर्पवत, त्या रज्जू सर्पामध्ये रज्जू सर्प हे अविद्याचं कार्य झालंय हे सिद्ध झालं. म्हणजे असिद्धत्व हेतू आपण दूर हटवला. बरोबर आहे. दृष्टांतामध्ये रज्जू सर्प अविद्येचं कार्य हे पहिलेच सिद्ध केलेलं आहे. अनिर्वचय रूपाने रज्जू सर्प हा काय? खोटा आहे, अविद्येचं कार्य हे पहिलं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे दृष्टांतामध्ये अविद्या कार्यत्व हा हेतू बसतो. काय करतोय? बसतो. आता झालं. अनिर्वचय ख्यातीच्या रीतीने युक्तिपूर्वक सर्पास अविद्या कार्यत्व कसे हे स्पष्ट सांगितले आहे. ख्याती निरूपणामध्ये
किती ख्यात्या सांगितल्या आहेत परत एकदा. असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, या 4 ख्यात्याचे थोडक्यात वर्णन मूळ ग्रंथात आहे, विचारसागरात आहे. बरोबर आहे. त्याशिवाय श्रीमद रामानुजादी काही ग्रंथकार सत्ख्याती मानतात व ती सामान्य लोकात पटण्यासारखी आहे. म्हणून आम्ही या रहस्यात सत्ख्यातीवाद्यांचे मत थोडक्यात लिहून त्यांचे खंडन पण केलेले आहे. त्याचा वारंवार विचार करणे अवश्य आहे. या तरंगात तिसरा चिंतन विषय हे झालं ना. प्रपंचाला काय ठरवलं? मिथ्या. कशाने ठरवलं? 2 प्रमाणाने ठरवलं. कुठल्या? श्रुती स्मृती प्रमाणाने है ना. वाचारंभणम विकारो नामधेयम मृतिका इत्येव सत्यम. विकार हे केवळ नामासाठी आहे, वाणीचा फक्त विलास आहे. घटपट हे जे विकार आहेत हे केवळ नावापुरते आहेत, हे खरे नाही. आणि त्यांचं जे कारण आहे माती, ही मातीच खरी आहे. हा आपण श्रुतीचा सिद्धांत सांगितला. त्याचप्रमाणे या सगळ्या परमात्मा तत्वावर उभं राहिलेले हे सगळे जगत देखील काय? नाना रूप नामरूपात्मक जगत आहे. हे खोटं आहे. आणि त्याचं जे कारण आहे, अधिष्ठान परमात्मा आहे, तेच सत्य आहे, तोच आत्मा आहे. आणि तोच कोण आहे? तू आहे. बरोबर आहे. या प्रमाणाने आपण काय ठरवलं, काय निर्णय केला आपल्याशी? जगत प्रपंच दिसतो खरा पण मिथ्या. मी जाणवतोय खरा पण माझं नातं या संसाराशी नाही, देहाशी नाही. माझं नातं परमात्म्याशी आहे. हा निर्णय झाला. मी परमात्मा स्वरूपच आहे. आता आपल्याला तो जीव, मी जीव आहे, मी हीन आहे, मी दीन आहे, मला काही समाधान नाही, माझ्याजवळ काहीच येत नाही, मला दुःखच आहे, अशी गोष्ट म्हणायला तो शरमतो. कशाप्रमाणे? एका भिकाऱ्याला मंत्र्याने धरलं, घेऊन आले आणि राजावर बसवलं, अभिषेक केला. आता तो भिकारी ते वाडगं घेऊन बसेल का? काय करेल? महाराज या वाडग्याचं काय करू? फेकून देते. आता काय कामाचं? दिलं ना, फेकून दिला. आणि त्याने फेकून नाही दिलं तर ते फेकून देतील. आता तुम्हाला एवढं सोन्याचं ताट आणून देतो, सोन्याचं गडू आणून देतो, सोन्याचं पाणी पिण्याचं भांडं आणून देतो, हे का झालं ठेवलंय? हे बेकारच चिन्ह नाही, फेकून देणार की नाही? बरोबर आहे ना. मग तुम्हाला राज्याभिषेक केला कशाचा? ब्रह्मतत्वाचा राज्याभिषेक केला आहे ना, आहे ना. त्या सिंहासनावर बसवलं. मग आता तुम्ही मी जीव आहे, मी भोगता आहे, मी करता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, ह्या मला जन्म आहे, मला मरण आहे, मला या गोष्टी, या तुम्ही गोष्टी करशाल का? नाही करणार. पण ह्याच्यामध्ये फावल्या त्या चेष्टा कराव्या लागतील की नाही? तुम्ही वचन दिलेलं आहे की माझी आई मेल्यानंतर तुम्हाला यावं लागेल, गाडी घेऊन येतो, चला. मग तुम्ही जाणार की नाही? 2 शब्द बोलाल की नाही? हे काय? हे नाटक आहे. हे काय? करावं लागतं. फावल्या त्या करू चेष्टा, अदृष्ट निश्चल दृष्टा बैसोनिया. बरोबर आहे ना. फावल्या त्या करू. फावल्या म्हणजे ज्या आल्या समोर आल्या करू, कशा म्हणून जाऊ द्या, काय खरं नाही, आहे ना. झालं इथपर्यंत. आता आपण तिसऱ्या कल्पाला येतोय. हे अत्यंत महत्त्वाचं. हे जसं प्रपंच मिथ्यात्व हे प्रकरण जसं महत्त्वाचं निघालं, तशा तऱ्हेने अहम शब्दाचा विचार मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण
हे पारिभाषिक शब्द आहेत आणि हे तुम्हाला कळवून घ्यावेच लागतील, तरच तुम्हाला अध्यात्म समजेल. हे ना, अध्यात्म आणि धर्म हे वेगळं आहे. हे तुम्हाला लक्षात आलं का? काय अध्यात्म म्हणजे आपल्या आत्म्यासंबंधी विचार. कशा? आपल्या आत्म्यासंबंधी विचार. आपलं जे तत्व आहे या तत्वासंबंधीचा विचार. याला काहीही करावं लागत नाही. याचं पूर्वी सगळं काही करावं लागतं आणि ते धर्मामध्ये येतं. म्हणजे तुम्ही जी उपासना करता, तुम्ही जे यज्ञ याग करता, तुम्ही काय दान करतात, तुम्ही आणखी काय काय करतात, हे सगळं कशामध्ये आलं? तुमच्या धर्मामध्ये आलं. आणि धर्म कशासाठी? तर तुम्ही सांसारिक समृद्धी मिळवण्यासाठी आणि शेवटी तुम्हाला हे परमात्म्याचं ज्ञान होण्याचं, दोन गोष्टीसाठी धर्म करावा लागतो. पण एकदा तुम्ही अध्यात्माच्या प्रांतामध्ये शिरला रे शिरला की त्याची तुम्हाला गरज राहत नाही. फक्त लोकांना उदाहरणं राहावं म्हणून तुम्ही करत असतात. हे लक्षात येते का? तुमच्या व्यक्तिगत गोष्टीसाठी त्या गोष्टी तुम्हाला आवश्यक नसतात. बरोबर आहे? न विद्यते. बरोबर बोलायला लागले की नाही? बघ, पेंटर सुद्धा बोलायला लागले की नाही लागले. जोपर्यंत आपणाला तृष्णा आहे तोपर्यंत काही नाही काहीतरी आपल्याला करावं लागणार. तृष्णा संपल्यानंतर जे मिळालं ते त्याच्यामध्ये ठीक आहे, आनंद आहे. एक दिवशी काय प्रयागताईने काही इडली आणून दिली, ती खाटली. एक दिवशी काय केलं पेंटरांनी, काहीतरी आणखी काय उपमा आणून दिला. स्वामीजी हे तुमच्यासाठी आणलंय. ठीक आहे, खाल्लं. एक दिवशी केशरताईने भाकरी आणि काय बनलं, चांगलं मस्तपैकी पिठलं बनवलं, ते खाऊन घेतलं. एक दिवस ती नमुता त्याच्या मुलीने आणखी काय आणलं, ते खाऊन घेतलं. याचा अर्थ तुम्ही आणा म्हणून मी सांगत नाही बरं का. नाही तर तुम्ही मनामध्ये धराल की आता स्वामीजी म्हणाले मग आता आपण स्वामीजीला आणून देऊया म्हणून. असं नका करू. हां, उदाहरणासाठी सांगितलंय की ज्ञान झाल्यानंतर तुमचं जीवन कसं असतं हे तुम्हाला सांगितलं. जे मिळालं त्याच्यामध्ये संतुष्ट, आनंदामध्ये. आता अहम शब्दाचा विचार मुख्य व बाद समानाधिकरण. चैतन्याचे 4 प्रकार सांगितलेत. चैतन्याचे 4 प्रकार सांगितलेत. आहेत का? आठवतंय का? आठवतं का? घटून घेतले होते, सांगा. हे बघा, वर 2 खाली 2. लिंक मिळाली का? वर 2 खाली 2. ईश्वर ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य. झाले ना? वर 2 खाली 2. बरोबर ना? तो जो ईश्वर असतो हा कसा असतो? सृष्टा, परमात्मा, स्थितीकर्ता, पालनकर्ता, प्रलयकर्ता, सगळ्यांना फळ देणारा, दया सिंधू, करुणा सिंधू. बरोबर आहे? आपल्यावर कृपा करणारा, अनुग्रह करणारा. बरं, आपल्या काय संकट टाळणारा, आपली सेवा रुजू करून घेणारा, असं कोण असतो? ईश्वर. ह्या काही गोष्टी ब्रह्मतत्वामध्ये येतात का? ह्या नाही का? बरोबर आहे? आता खाली आपण आलो तर राहतो कोण? जीव. जीव कसा? कर्ता, भोक्ता, संसारी. बरोबर आहे ना? संसारी. बरोबर आहे? सुखी, दुःखी, अज्ञानी, आहे ना? कुठलंही स्वाधीनता नसणारा, आहे ना? बरोबर आहे? असा तो कोण? जीव चैतन्य. बरोबर आहे? आणि हे
ज्याच्यापासून आलेलं चैतन्य तत्व तो कोण कूटस्थ, त्यालाच काय म्हणायचं आत्मा, त्यालाच काय म्हणायचं साक्षी, जीवसाक्षी. वर गेलं तो ब्रह्म कोण, ईश्वर साक्षी. बरोबर आहे. मायेला एकदा खोटं ठरवलं मग अशाप्रमाणे की तू ईश्वरही गायब झाला आणि इकडचा अविद्येमधला जीवही गायब झाला. मग वर कोण राहिलं, ब्रह्म, आणि खाली व्यष्टीमध्ये कोण राहिलं, कूटस्थ. हे दोघे म्हणणार तू माझ्यासारखा मी तुझ्यासारखा आहे, तू सच्चित घन आहे मी सच्चित घन आहे, येऊया आपण एक होऊया. ह्याला काय झालं, मुख्य समानाधिकरण. आणि तिकडून काय झालं, बाद करून कोणाला, अविद्येला बाद करा तर ते इकडे येणार, आणि ईश्वरच्या मायेला बाद करणार तर तो ईश्वर याच्यामध्ये येणार. इथे सरळ आपण सांगत होतो, हे बघा डुप्लिकेट गिरी जमणार नाही. काय जमणार नाही, अध्यात्मामध्ये डुप्लिकेट गिरी चालत नाही. तुम्ही एक घाव दोन तुकडा करावेच लागणार. याच्यासाठी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, पोभाळीता चरे अंतरीच दुःख, लासे फासे मुख उघडावे. तुम्ही वरवर काहीतरी करत बसू नका, हे ना. तुम्ही वरवर जरी बेंड आलंय ना तुम्हाला, आपण असं असं कुरवाळत राहिलो आहे ना, तरी ते दुःख आतपर्यंत कधीपर्यंत जात असते. मग काय करा म्हणून सांगते तुकाराम महाराज, एकदा एक घाव दोन तुकडे करा, काठा घ्या भस्कन त्याच्यामध्ये घुसवा, हे ना, की ते भसभत भसभत पाणी आलं ना, मग त्याला पिळा, दाबून 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 पिळा, त्याच्यातली घाण करा, दुसऱ्या दिवशी का उभा. बरोबर आहे ना. जो आदल्या दिवशी दोघांच्या खांद्यावरून संडासाला जात होता, है ना, मी त्याला सांगितलं की ते बोआ काय ते रुई असते, ते रुईचं दूध लाव आणि थोडंसं हे कर. दुसऱ्या दिवशी तो पाठाला आला, असं कसं काय, तुम्ही सांगितलं तर पिळलं, घाण गेले, सगळं झालं, बरं झालं. एक घाव दोन तुकडा करावा लागतो. या ठिकाणी काय सांगताय, तुझा संबंध कोण आहे, बरोबर आहे हे सांग. असत्य असणारा जगताशी तुझा संबंध आहे का परमेश्वराशी संबंध आहे ना. असत्य जगत संसार असून तू परमात्म्याशी नाळ जोडलेली ठेवणार आहेस का. एकदा समजलं की ईश्वराचा देखील आपण संबंध मायाशी तोडून टाकतो, मग तू गुपचूप काय करतो ब्रह्मतत्वामध्ये. आता स्वतःविषयी करा, तर स्वतःविषयी तू देह आहेस का, नाही. देह पंचभौतिकाचा आहे. पंचभौतिका कशामधून आहे, मायेमधून आलेले आहेत. काढलं त्याला बाजूला, मग तू कुठे आहेस, आता तुझी नाळ बोल. नाही नाही मी तर आता कुटस्थामध्ये जाऊन बसतो. ते कुटस्थ झालं की नाही. आता ते कुटस्थ आणि ते ब्रह्मतत्व या दोघांमध्ये काही वेगळा फरकच नाही राहिला. समुद्र आणि बालडीतलं जल याच्यामध्ये अंतराय काय. बकेटमध्ये ठेवलेलं तुम्ही पाणी, त्याच समुद्रामधून बकेटमधून उचलेलं पाणी आणि तो समुद्र याच्यामध्ये की केवढा फरक राहिलेला आहे. बकेटचा कितीचा, ते सगळं जल समुद्रात फेकून द्या, बकेट फेकून द्या, झालं ना. ते जल समुद्राचंच होतं, समुद्रातच गेलं, मध्ये फक्त बकेटमुळे वेगळं वाटत होतं. हे लक्षात येत आहे. याच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पहिलाच मुक्त होता, है ना, ह्याला वेगळे छंद लागले, माझं तुझं करायचं, मग बद्ध झाला, है ना. मग हे माझं तुझं करायचं आपण सोडून दिलं की आपण परमेश्वर रूपच असतो. आणि हे कशामध्ये चालतंय,
फक्त या विचारामध्ये चालतं. बाहेर आपण काय करतो का सांगा? एकत्र बसून गुरुच्या साह्याने, मार्गदर्शकाच्या साह्याने आपण चिंतन करतोय, विचार करतोय. बाकी इथे काही सुखाचंच देणं आणि सुखाचंच घेणं आहे. हे लक्षात येते का तुम्हाला? इथे दुसरं पैशाचं काही देणं घेणं, पैसे टाका, 20 रुपये, 40, 50, 100 रुपये टाका, असले काही गोष्ट नसते. तुम्हाला कळलं का? कळलं का? समजलं का? समजलं का? हीच गोष्ट असते. आता किती वेळ झालाय हे बघा, आहे ना? मग तेवढं पुढे जाऊया, बघूया. तात्पर्य समजणं महत्वाचं आहे की आपली नाळ आहे ना, ही कुठचं चैतन्य अशी आहे आणि कुठचं चैतन्य तर परमात्मा स्वरूपच आहे. देह प्रत्यक्ष झाला देव, ही पंक्ती तर हे समजलं तर तुम्हाला लागेल काय? देह प्रत्यक्ष झाला देव, ही पंक्ती तुम्हाला कधी लागेल हे समजलं तर कळेल. बरोबर आहे. चैतन्याचे 4 प्रकार सांगितलेत, त्याचे चांगले चिंतन झाले म्हणजे अधिष्ठान कुटस्थ व बुद्धीतील आभास, याचे नाव जीव आहे असे निश्चित होईल. म्हणजे जीव जो आपणास काय म्हणतो, मी 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 सदैव करत असतो, असं म्हणत असतो, त्यास मी शब्दात कुटस्थ व आभास या दोघांचंही ग्रहण होतं. अधोरेखा करा. मी मध्ये कोण होतं? कुटस्थही येतो आणि आभास, दोघांचंही ग्रहण होतं. सर्व वेदांताचे मुख्य साध्य जर काही असेल, काय? सर्व वेदांताचे मुख्य साध्य जर काही असेल तर ते काय? जीवास ब्रह्मच आपला आत्मा आहे असे निसंदेह प्रत्यक्ष ज्ञान होणे. अधोरेखा करा आणि लक्षात ठेवा. काय संपूर्ण काय वेदांताचे मुख्य साध्य काय? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य. काय वेदांताचे मुख्य साध्य जर काही असेल तर जीवा ब्रह्मच आपला आत्मा आहे असे निसंदेह आणि प्रत्यक्ष ज्ञान होणे हे आहे. लाल करा, अधोरेखा करा, डबल रेखा करा, कंसात घाला, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे ज्ञान झालं. काय ज्ञान झालं तर? काय ज्ञान झालं? परत परत मी सांगतोय, आपण जिवंत आहोत ना, आपणाला देहाचा अनुभव होतोय ना, है ना? पण तुम्हाला म्हटलं पाहिजे, निश्चय केला मी देह नाही. काय म्हटलं पाहिजे? मग प्रश्न येतो, मग तू कोण? मी आत्मा आहे ना. आणि मी आत्मा झाल्यानंतर हा आत्मा कोण? अय आत्मा ब्रह्म आहे ना. हे काय झालं? ब्रह्म झाला. मग जीव आणि ब्रह्मरूपाचं काय झालं? एकत्व. हे विचाराच्या पातळीवरच झालं. आणि या विचाराच्या पातळीवर जर तुम्ही चिंतन करत राहिलं, सतत करत राहिलं, तर तुम्ही ब्रह्मच होऊन जाता. बरोबर आहे. आता हे तुम्हाला प्रत्यक्ष तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे जरी अनुभव आला नाही, हा तुम्हाला परोक्षच अनुभव येतोय. आणि आम्हाला जर संसारच दिसतोय असं तुम्ही म्हणत असाल तर तो परोक्ष अनुभव आहे. सांगतायत म्हणून आम्ही आपलं काय म्हणतोय, पण आम्हाला तसं काही अनुभव अजून आलेला नाही. मोठ्या मोठ्या विचारवंतांना, मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना मी विचारलं की हा तुम्हाला अनुभव आलेला आहे का? असं करतात. बरोबर आहे ना. कशाला अनुभव येईल? नाही येणार. जगलात नाही ना तुम्ही त्याच्यासाठी. तुम्ही पैशासाठी जगलात ना, है ना. आम्ही त्या अनुभवासाठी जगलो, सगळं काही त्यागलं आणि त्या अनुभव घेण्यासाठीच काय करलो, बाहेर निघालो, बाहेर पडलो. बरोबर आहे. आता बघा, आता हे ज्ञान झालं. मी ब्रह्म काय काय ज्ञान? मी देह नाही, मी आत्मतत्व आहे, मी आत्मतत्व आहे, तेच ब्रह्मतत्व आहे. हे ज्ञान झाल्यानंतर जगामध्ये करण्यासारखी गोष्ट काहीही राहत नाही. मग काय पोरांचे शिक्षण होणार नाही का?
मग त्यांचं लग्न करायचं नाही का? मग त्यांना त्यांच्या मुलींची बाळणपणं करायची नाहीत का? हे सगळं करावं लागणार. मग तुमच्यात फरक काय? नाटकाप्रमाणे भूमिका. आम्ही काही करत नाही, काही करत नाही. लोकांना दिसतंय, दिसून देत, आम्हाला त्याच्याशी काय. मी काहीही करत नाही. बरोबर आहे. आता व्यवहारामध्ये आहेत त्या गोष्टी, करतात पण त्याच्यामध्ये आता पहिल्यासारखी आसक्ती राहत नाही. हे कर्तव्यभूमी म्हणून सुद्धा नाही करत माणसं. आल्या फावल्या त्या करू चेष्टा. याला काय म्हणायचं आहे? फावल्या त्या करू चेष्टा. मुलीने सांगितलं बाबा कित्येक दिवसाला आले नाही, आता तरी या ना. झालं, बायकोला घेऊन निघाले आहे ना मुलीला भेटायला. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पहिले इतकी आसक्ती, आत्मीयता असं नसतं. तटस्थता तुम्हाला दिसली पाहिजे. तिथे तुम्ही आपुलकीने बोलाल की नाही? बोलाल की तिथे आपलं खांब्यासारखे उभं राहा. कसं आहे पोरी, काय मुलीला ह्याच्या नातरुंड्याच्या डोक्यावरून हात फिरवाल की नाही, हे सगळे नाटक करावं लागते. पण ते नाटक म्हणून तुम्ही करणार. लक्षात येत आहे का? हा लक्षात ठेवा, नाटक म्हणून करायचं हे लक्षात ठेवा तुम्ही. जरा आता पुढे, म्हणजे सर्व संसार दुःख नाहीसे होऊन नित्य परमानंद स्वरूपाची त्यास प्राप्ती होते. अधोरेखा करा. सर्व संसार दुःख नाहीसे होऊन नित्य परमानंद स्वरूपाची त्यास प्राप्ती होते, असे वेदांत शास्त्र गर्जना करून सांगते. काय सांगते? त्या सर्व दुःख नाहीसे होऊन नित्य परमानंद स्वरूपाची त्यास प्राप्ती होते, असे कोण सांगतं? वेदांत शास्त्र गर्जना करून सांगतं. प्रमाण ब्रह्मविद आपनोती, ब्रह्मविद परम आपनोती. काय? ब्रह्मविद परम आपनोती है ना. एक स्वल्पविराम करा. शोकम तरती आत्मविद. ब्रह्मज्ञानी परमतत्वाला प्राप्त होतो. एक काय? ब्रह्मज्ञानी परमतत्वाला प्राप्त होतो. आणि दुसरं काय? आत्माला जाणणारा माणूस हा शोकाचा पार. त्याला शोक वगैरे असत नाही. बरोबर आहे नाही? पण व्यवहारामध्ये तुम्ही असताना प्रारब्ध संपलेलं नाही. कोण मरतं, कोण जळतं, कोण काय आत्महत्या करतं, हे सगळ्याला तोंड द्यावं लागतं की नाही. पण त्या ठिकाणी तुम्ही तटस्थ बुद्धी होते. पहिल्यासारखं नाही आता तुम्ही मागं आहे. जायचं, बघायचं, सगळं करायचं, बोलायचं, सांत्वन करायचं, समाधान द्यायचं. ते रडतंय, त्याला आता रडू नकोस, काही नको, ती सगळी परमगतीला प्राप्त गेली आहे, कल्लोळ करू नकोस आता, शांत राहा, तुझी आई मुक्त झाली. असं आपण समाधानाचे 2 शब्द बोलूनही येतो. असं नाही, खांब्यासारखे राहत नाही आपण. झालं. यात ब्रह्माच्या ज्या कल्पित भागावर व्यष्टीय अज्ञान असते, तेवढ्या भागासच कुटस्थ अशी संज्ञा म्हणते. काय? ब्रह्माचे भाग असतात की नाही? हा, ब्रह्माचे भाग असतात की नाही? ब्रह्म एकच आहे, निरवय आहे, आणि त्याचे भाग नाहीत. पण कल्पना करायला किती पैसे लागतात? बरोबर आहे ना? जसं आपण सगळे एक आहेत ना, पण आपण डावा भाग आणि उजवा भाग असं म्हणतो की नाही? ही कोणाची कल्पना? आपली. वरचा भाग आणि खालचा भाग हे म्हणतो की नाही? पुढला भाग आणि मागचा भाग म्हणतो की नाही? एक शरीर असून आपण कल्पना करतो की नाही? तशाच तऱ्हेने ब्रह्मा एक असून सुद्धा कल्पना करण्याच्या शक्तीला आपण चाप लावू शकतो का? नाही लावू शकत. बरोबर आहे. तो कल्पना करणारच.
1 2 3 4 5 6 10 12 100 कल्पना घ्या. देव एक की अनेक? सांगा बरं. उपनिषद वाचलं तर देव 3 आहे, देव 33 आहे, आणि देव 33 कोटी आहे. मग कल्पना करायला काय झालं है ना. कल्पनेने तुम्ही अनेक होऊ शकता, तशा तऱ्हेने ब्रह्माचा सुद्धा कल्पनेने भाग होऊ शकतो. कल्पनेने परमार्थात भाग होत नाही. ब्रह्माच्या ज्या कल्पित शब्दाला गोल करा, भागावर व्यष्टी अज्ञान असते. कोण? व्यष्टी म्हणजे एक पिंडामधलं पिंड, याला काय म्हणतात? पिंड. एक त्याच्यामध्ये एक आत्मा, एक शरीर असणार, एक बुद्धी असणार. बरोबर आहे. कल्पित भागावर व्यष्टीत अज्ञान असेल, तेवढ्या भागासच कूटस्थ अशी संज्ञा होते. व्यष्टी अज्ञान असते, तेवढ्या भागामधला जो ब्रह्म आहे त्या ब्रह्माला काय म्हटलं जातं? कूटस्थ असून तेवढा अविद्या अंश मानला नाही. तेवढा जर अविद्याचा अंश मानला नाही तर त्या ब्रह्माच्या भागात कूटस्थ या संज्ञेची आवश्यकताच नाही. हे कसं? संपूर्ण आकाश आहे ना, पण या मठामध्ये कोंडलेला आकाश आहे म्हणून आपण त्याला मठ आकाश म्हणतो ना. घटामध्ये कोंडलेला आकाश आहे म्हणून त्याला काय म्हणतोय? पण मठाला आणि घटाला जावा तुम्हाला मी मानत नाही म्हटल्यानंतर काय होतं? काय आकाशच राहतं का? हे तुमच्या मान्यावर आहे ना. हे सगळं विचारतच आहे ना. चुकीचं देखील विचारायचं आहे आणि शुद्ध देखील विचारायचंच आहे ना. मग कोणावर होणार आहे? विचाराच्या पातळीवरच होणार आहे ना. चुकलेलं आहे ते कशामुळे चुकलात तुम्ही? अज्ञानामुळे. आणि सुधारायचं आहे ते ज्ञानाने. हे लक्षात येतं का? व्यवहारात आपण चुकतो की नाही? चुकलं ग बाई, आता पूर्व असं करायचं नाही आहे ना. म्हणजे काय केलं तुम्ही? काय केलं? एकदम मिठाचा जो बॉक्स असतो, मिठाचं जे पुडी असते, ती पुडी तुम्ही घेतलीत. त्या मोठ्याच्या पिढी म्हणून तुम्ही भगोण्यामध्ये पातेल्यामध्ये घेऊन तुम्ही ते मीठ टाकायला लागलं, तर ती मिठाची पिशवी फाटली आणि सगळंच मीठ त्याच्यामध्ये पडलं. ही तुमची चूक झाली की नाही? कशामुळे? अज्ञानामुळे, माहीत नसल्यामुळे. आता तुम्ही काय निर्णय घेतला की भांड्यात कुठल्या तरी घ्यायचं, जेवढं आपल्याला मीठ टाकायचं आहे तेवढ्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं आणि पुडी बाजूला ठेवून द्यायची आणि ती वाटी फक्त त्याच्यामध्ये ओतायची. हे तुम्हाला कसं कळलं? एक चूक झाली ती अज्ञानामुळे झाली आणि ज्ञानामुळे तुम्ही सुधारलात. बरोबर आहे ना? आता याच्यानंतर कधीही तुम्ही मीठ अधिक झालं नाही, तुमची कुठलीही भाजी वरण खारट झालं नाही, कारण तुम्ही सवय लावून घेतली की जेवढं मीठ टाकायचं आहे तेवढंच आपण काय करायचं अगोदर वाटीमध्ये. आपल्याला सुगरणबाईला माहीत असतं की किती टाकायचं असतं ते. बरोबर आहे? ती बरोबर घेते आणि बरोबर टाकते आणि चव तेवढी बरोबर येते. पण तुम्ही जर घाईने सगळा पुढाच वर पातेलीवर घेऊन गेला तर तो कधी फाटून सगळंच पडून जाईल. लक्षात येत आहे ना? चुका होतात ह्या अज्ञानाने होतात आणि सुधारणं हे ज्ञानाने होतं. लक्षात येत आहे? चला पुढे. आता बघा, हा मठ आहे, घट आहे म्हणून त्याला घटाकाश आणि मठाकाश म्हणतो. पण या मठाला आणि घटाला पार लावलं मग आता मग घटाकाश मठाकाश म्हणण्याची, संज्ञा करण्याचं, ज्ञान करण्याची, नाव ठेवण्याची गरज आहे का? नाही ना. सगळंच काय आकाशच ना. आकाश 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 आकाशच ना सगळं. मग हे मठाकाश आणि घटाकाश म्हणत होतं ते कशामुळे म्हणत? अज्ञानामुळे, उपाधी मूल लावून म्हणत होतात ना, कल्पनेने म्हणत होतात ना. वस्तुतः आकाश आकाशच आहे ना, ते घटाकाश मठाकाश नाही आहे. आपण त्याच्यावर आरोप करून काय म्हणत होतो? घटाकाश आहे, मठाकाश. ज्ञान झाल्यानंतर
घटाकाश आणि मठाकाश या संज्ञा देखील राहत नाहीत. झालं. पुढे चला. ती संज्ञा नष्ट झाल्यावर आता ही छोटीशी जागा जी होती ब्रह्माचा कल्पित अवयव करून आपण का अविद्या अंश मानला, त्याच्यामुळे काय झाला, कुटच झाला. आजपासून अविद्या अंश मानायचं नाही कारण गुरुजींनी सांगितलंय. मग कुटच हे नावही गेलं ना. मग काय झालं, जसं मठाकाश घटाकाश गेल्यानंतर आकाशच शिल्लक राहतं, तशा तऱ्हेने त्या ठिकाणी काय राहतंय, ब्रह्मतत्व शिल्लक राहतं. बरोबर आहे. कुटच अशी संज्ञा केली होती, ती संज्ञाच नष्ट झाल्याबरोबर कुटच ब्रह्मरूप झालाच. इतकेच नाही तर तो केव्हाही ब्रह्मरूप आहे व निश्चयाचे नाव कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण. या निश्चयाला काय म्हणतात, कोणाला, आत्म्याला ब्रह्मामध्ये लीन करणं, एक मानणं, याला काय म्हणतात, मुख्य समानाधिकरण. काय म्हणतात, कशाला, आत्म्याला ब्रह्मामध्ये मानणं. ब्रह्म कसं, कुटस्थ सच्चित आनंद. आणि हा जो कुटस्थ आपण कसा, कुटस्थ सच्चित आनंद, दोघांमध्ये मिळण्याला काय हरकत नाही. मग ह्याच्या दोघांमध्ये फरक कशामुळे झाला. समुद्र आणि बादलीतलं पाणी ह्याच्यामध्ये भेद करणारं कोण होतं, बकेट. बकेटला फेकून दिल्यानंतर अभेद. बरोबर आहे ना. अशाच तऱ्हेने इकडे परमात्मा आणि इकडे जीव हा भेद करणारे कोण होतं, मायेमध्ये भेद आहे ना. शुद्ध सत्व प्रधान माया, अशुद्ध सत्व प्रधान माया. ह्या भेदामुळे काय, जीव आणि मायेला मिथ्या ठरवलं की सगळ्या कटकटी संपल्या ना, संपल्या ना. मग हे कुठंच राहिलं. आता हे कुठंच राहिल्यानंतर माझं कुठे जागा, माझा कोणाशी संबंध. तू कोण आहे, कुठंच आहे, निरुपाधिक आहे, सत चित आनंद आहे ना. ते कोण आहे, कुठंच आहे, निरुपाधिक आहे, सत चित आनंद स्वरूप आहे. दोघांमध्ये भेद कशामुळे, बकेट कोण, अविद्या, माया. बरोबर, फेकून दिली. दोन्ही एक झाले. कोण, हा सच्चिद घन आहे, सच्चिद आनंद घन आहे. तो कोण आहे, सच्चिद आनंद घन. दोघांची एकत्व करणं ह्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. काय समान आहे, झालं का. बरं, आता बघा, कुटस्थ ब्रह्मरूप झालाच. इतकेच नाही तर तो केव्हाही ब्रह्मरूप आहे. या निश्चयाचे नाव काय, ती ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे असे म्हणतात. अधोरेखा करा. आता आभास हा ब्रह्मतत्वाशी एक रूप कसा होईल, तर बुद्धीमध्ये पडलेला कुटस्थाचा प्रतिबंध म्हणजे आभास. बुद्धी आणि हे मिळून जीव बनतो ना. आता बुद्धी ही मायेच्या प्रांतात आली, तिला मिथ्या मानलंय. आरशामध्ये तुमचं प्रतिबिंब पडलंय, फेकून दिलं आरसा, प्रतिबिंब कुठे गेलं, बिंबातच लीन झालं ना. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने अविद्येला खोटं पाडलं तुम्ही, मग आवाजाची राहण्याची जागा संपली. मायेला खोटं पाडलं तर आवाज बाद झाला. बाद होऊन गेला कुठे, कुटस्थामध्ये. आणि ते कुटस्थाचं कोणाशी झालं तिथे. तर जीव आणि ब्रह्माचं एक करायचं असेल तर मला तर बाद समानाधिकरण करावं लागतं. काय करावं लागतं,
सगळ्या संसाराला जर तुम्ही ब्रह्मरूप मानायचं असेल, सर्वम खलविदम ब्रह्म मानायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं? नाम आणि रूपाला बाद हवं. हे ब्रह्म आहे की नाही? पंखा नाव बाजूला काढा, आकार बाजूला काढा, मग ते ब्रह्मरूप होईल. याला काय म्हणायचं? बाद समान, बाद करून समानाधिक. पण कुटस्थ आणि ब्रह्म याच्यामध्ये सरळ जा आणि जा तिकडे मिळ जा, तू इथे येत आहे, ते इथे येत आहे, बाद करण्याचा प्रसंग येत नाही. पण जे मायेच्या प्रांतात मायेला चिकटून जे चैतन्य स्वरूप आहे, त्याच्यामध्ये मायेचे गुण लागलेले आहेत ना. कुठले? नाम आणि रूप. ते बाद करावे लागतील, बाजूला सारावे लागतील, है ना. मग तुमचं काय होतं? त्याचं आणि तुमचं काय होऊन ऐक्य होऊन जाईल. हे लक्षात येत आहे. याला बाद करून ब्रह्माशी समानाधिकरण म्हणतात. काय म्हणतात? बाद करून समानाधिकरण, बाद समानाधिकरण. जीव आणि ब्रह्म, सर्व जग आणि ब्रह्म यांची एकरूप, सर्वम खलविदम ब्रह्म म्हटलं. जीवो ब्रह्म एव न अपर. बाद करून कधी होईल? बाद करून. पण कुटस्थ आणि ब्रह्म ह्याचं मुख्य समानाधिकरण. हे मुख्य समानाधिकरण, बाद समानाधिकरण, या गोष्टी आपल्याला कळल्या, याचा तुम्हाला आनंद झाला का नाही झाला? यालाच म्हणतात सुखाचं देणं आणि घेणं. काय म्हणतात? सुखाचं देणं आणि घेणं. इथे दुसरं कशाचं देणं घेणं नाही. इथे दुसऱ्यावर नजर नाही. आज मी तुम्हाला प्रवचन केल्यानंतर माझ्या पायाजवळ तुम्ही किती पैसे ठेवतात? 2000 ठेवतात का 4000 ठेवतात? हा विचारच नाही. ठीक आहे ना. तुम्हाला कळलं का नाही? मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण ही क्रिया समजली की नाही? वेदांताची मुख्य महत्वाची क्रिया आहे. ही तुम्हाला समजली की नाही समजली? ही समजली तर तुम्हाला आनंद, आणि तुम्हाला समजली म्हणून मला आनंद. सुखाचं देणं घेणं शेवटलं करतोय. या विषयाचे नाव कुटस्थाने ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे असं म्हणतात अधोरेखा. आणि बुद्धीत जो आभास आहे, त्या आभास स्वरूपाचा बाद केला तर त्याचेही ब्रह्माशी ऐक्य होते. याला बाद समानाधिकरण म्हणतात. अधोरेखा करा. झालं. सुखाचं आजचं सुखाचं देणं घेणं संपलं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात्